जय महाराष्ट्र मित्रांनो, मी कृष्णा सोती. फायनली आता लाडका भाऊ योजनेचा जी-आर आलेला आहे. तरुणांना महिन्याला 10,000 रुपये मिळणार आहेत. हे 10,000 रुपये कसे मिळणार आहेत, यासाठी अर्ज प्रक्रिया काय आहे, कोणते कागदपत्र लागणार आहेत, पात्रता काय आहे, नक्की योजना काय आहे, ही संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण आणत असतो. तर चला वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूयात. मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्याबाबत हा जी-आर आहे. यामध्ये महत्त्वपूर्ण जी माहिती आहे ती आपण समजून घेणार आहोत. तर प्रस्तावनेत पहा, राज्यामधील युवक वर्ग आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी व्यवसायाच्या शोधात बाहेर पडतात. विद्यार्थी असतील किंवा ज्या विद्यार्थ्यांची 12वी झालेली आहे, विविध ट्रेंडमधील विद्यार्थी असतील, पदवी आणि पदव्युत्तर युवकांचा यात समावेश आहे. भरपूर ठिकाणी रोजगार असून अनुभवाअभावी त्यांना रोजगार मिळत नाही. या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम ही योजना 3 डिसेंबर 1974 पासून राबवण्यास सुरुवात केली होती. कालानुरूप या योजनेत सुधारणा करणे आवश्यक होते. त्या अनुषंगाने ही नवीन योजना आणलेली आहे, ज्याचं नाव आहे मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना. सन 2024-25 या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने तुम्ही फॉर्म भरू शकता. यासाठी फॉर्म कोण भरू शकतं, तर 12वी पास विद्यार्थी, ITIचे विद्यार्थी, पदविका पदव्युत्तर उमेदवार यासाठी पात्र असणार आहेत. तर पात्रतेत उमेदवाराचे वय काय असणार आहे, तर 18 ते कमाल 35 वर्ष हे उमेदवाराचं वय असायला हवं. 12वी पास, ITI तसेच पदवी व पदव्युत्तर उमेदवार यासाठी पात्र असतील. उमेदवार महाराष्ट्राचा आदिवासी म्हणजेच पूर्वीपासूनचा रहिवासी असायला पाहिजे. उमेदवाराची आधार नोंदणी झालेली असावी. बँक खाते आणि आधार संलग्न म्हणजेच काय तर लिंक असावेत. आणि तुम्ही रोजगार उद्योजकतेच्या वेबसाईटवरून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा. त्या क्रमांकावरून तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिने असणार आहे. या कालावधीत शासनामार्फत उमेदवाराला विद्यावेतन मिळणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र देखील मिळणार आहे. 12वी पास असलेल्या उमेदवाराला 6,000 रुपये, ITI पदविका पास असलेल्या उमेदवाराला 8,000, तर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट असलेल्या उमेदवाराला 10,000 रुपये मिळणार आहेत. हे पैसे ऑनलाईन DBT मार्फत देण्यात येणार आहेत. प्रशिक्षणादरम्यान 10 दिवसापेक्षा जास्त गैरहजर असल्यास उमेदवाराला त्या महिन्याचे पैसे मिळणार नाहीत. या अप्रेंटिसशिप योजनेचा शासन निर्णय आपण पाहिलेला आहे. आपण हा जो शासन निर्णय जी-आर पाहिला, हा जर तुम्हाला अजून सविस्तर पाहायचा असेल, जाणून घ्यायचा असेल, तर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथं जाऊन तुम्ही तो जी-आर मिळवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.